भाई लिकेज आहे. इकडे 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 बघून इकडे खरंच रागवलं. टाकू काय नाकात. बुक्कड बघ कशी खाते. वहाँ वैष्णो देवी नहीं आ सकता, वो यहाँ पे दर्शन कर लेगा तो उसको मेरे दर्शन के लाभ हो जाएंगे. टेस्ट फ्री है, पूरा पैसा देना पड़ेगा. नहीं फिर भी नहीं चाहिए. मांडा आहे हा जात होता सर्वांच्या आधी स्टेशनला चढत चढत टुबुक टुबुक टुबुक, पण ऑल ऑफ सडन आम्ही जस्ट असं झालो, अरे टुबुक. स्वतःच्या तोंडात नाही ना माझं डोकं. आता समजलं. मी तर अग्री करते. अग्री का अग्री. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर भस्म आरती झाल्यानंतर मी आत्ता फोन घेतला हातात, कारण फुल थकलेलो आणि बाकी काही शूट करता आलं नाही आणि मोबाईलची स्टोरेज पण फुल झालेला. सो त्याला मग पेनड्राईव्हमध्ये शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही पोचलो आहे ओंकारेश्वरला आणि या हॉटेलमध्ये आहे. तर म्हणजे आता समजा फक्त फ्रेश वगैरे होण्यासाठी आम्ही हॉटेल घेतलं आहे आणि आता इथून जाणार आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरात आणि तिथे जरा बोटीमध्ये वगैरे फिरणार. आता बाकीचे मुली फ्रेश होतात कारण मुलींना जाम टाईम लागतो आणि ते साडी घालणार आहेत, तर साडी घालणार नाही, साडी नेसणार आहेत, तर त्यांना अजून टाईम लागेल. तो हॉटेलवाला बोलला की पहिला आता मामलेश्वर करा, त्याच्यानंतर मग ओंकारेश्वर मंदिर करा, कारण ओंकारेश्वर संध्याकाळच्या वेळी गर्दी कमी असते असं बोलत आहेत. कारण पब्लिक मोस्टली मॉर्निंगला येते तर तेवढी गर्दी असते आणि संध्याकाळी एवढी नाही आहे. म्हणजे जिकडे मॉर्निंगला 3 तास लागतात तिकडे 1 तास लागतो इव्हनिंगच्या ह्याला. तर आम्ही बोललो ठीक आहे ना, मग इव्हनिंगच्या ह्याला आपण करून जाऊया, म्हणजे जास्त गर्दी नाही भेटणार. आता हे मुलींची तयारी झाल्यावरती आम्ही तयार होतो आणि मग नंतरला भेटतो डायरेक्ट तुम्हाला ते तिकडे आपण फोटोशूट वगैरे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, कारण आपण सनसेटच्या व्ह्यूला आपण जाणार. सो क्लास व्ह्यू असेल मला असं वाटतं आहे आणि असणारच. तर भेटूया आपण डायरेक्ट तिकडे. बाय. नमस्कार. सो आता आम्ही तयार झालो आहे आणि आम्ही निघालो आहे आणि हे बघा मुली सर्व एकदम चकाचक होऊन फुल पॉलिश मारून निघाले आहे आणि ह्यांनी जाम टाईम घेतला आहे. आम्ही तर बस 20 मिनटं लागली आम्हाला. 4 वाजता गेलो, 4:20ला बाहेर आलो, पण आता वाजल्यात 5, कारण यांचा मेकअप करत होते हे लोक. आणि हा आपला आउटफिट आहे. तो बघूया कसं दर्शन होतं. 5 वाजले आणि 5 वाजता थोडी गर्दी कमी असेल, होप सो, आणि असायलाच पाहिजे कारण परत दुसरी ठिकाणी वगैरे जायचं आहे. आणि आता जरा बोटीचा व्ह्यू घेऊ, तुम्ही पण बघा मस्तपैकी आणि आम्ही पण मजा घेतो आणि तुम्ही पण व्हिजिट करा. जा बस तिकडे बस. हा मी जातो नाही तर हा. दोघांच्या वजनाने खाली जाय. भाई लीकेज है. भाई लीकेज है बोट में. भाई नीचे जा रहा है, आजा बच्चा. भाई तू ये इधर हम लोग पूछना कि उसका क्या. भाई व्लॉग येतोय ना. बस का भाई. इकडे 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 बघून इकडे बघून. अरे आम्हाला व्ह्यूज भेटतील रे. अरे पाणी खूप आहे, तुझं पाणी नको आहे मला. नाचों के नाच कहाते, जगभूति बेल चढ़ाते, जातक झूम झूम के गाते ओंकारा. अर्ध चंद्रमा पे साजे, वक्षस्थल कपाल विराजे, जटा चक्र से बहती निर्मल शिवधारा. हर हर शिव शंभू जय जय केदारा. तर आमचं बोटिंग वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. पण बोटिंगच्या टायमाला आम्ही फोटोशूट करत होतो तेव्हा एक मुलगी रागून बसली आहे. दाखवत होती कोण आहे. दाखव जरा तोंड दाखव तर इकडे बघ. दाखव बघ तर इकडे. तोंड दाखवायचं नाही बघ. काय बोलते. ही आहे ती मुलगी. इथे बघ इथे बघ इथे बघ. आणि ही रडायलाच लागली अचानक. काय समजत नाही का.
कसला खॉफ होता तुम्हाला दाखवतो. ए रडताना व्हिडिओ घेतली आहे का हिची? आहे व्हिडिओ. ही बघा ही जरा फुगून बसली आहे. ही फुगून बसली का हिचा फोटो नाही. अरे मी बोलतोय ना. खरंच रागवलं. आणि जरा इकडे गरमागरमीचं वातावरण झालं आहे तो ते होईल थोडं चिल होईल थोड्या वेळाने. चला भेटतो तुम्हाला बाय. तो आता प्लॅनिंगमध्ये चेंज आहे आणि आम्ही जात होतो पहिलं दर्शन घ्यायला पण नंतरला इकडे दिसली की आरतीची तयारी होते नर्मदा रिव्हरची आरती. सो आम्ही बोललो की इकडे थांबायला लागेल आणि अटेंड तर करायला लागेल. सो आम्ही इकडे आलो. भगवान की जय. ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरि हर शंकर देवा शिव हरि शंकर आनंदी देवी बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती मैया सुरमंडल रमती तोड़ी तान तोड़ी तान तोड़ी तान तोड़ा. फायनली दर्शन झालेलं आहे 2 तासानंतर आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घराकडे म्हणजे हॉटेलकडे. आणि हे दोघं तिघं आहेत ते काही ना काहीतरी घेत आहेत. मी माझा प्रसाद घेतला आहे आणि मला अजून काय नको आहे सध्या तरी. आता त्या कॅबवाल्याचा पण फोन आला भैयाजी किधर हो भैयाजी किधर हो. अरे अरे ले बस अभी देख अरे ले हे पाठवून चालतात आपली पब्लिक आणि मी पण चालतोच आहे. आता परत 10-15 मिनटं वॉकिंग आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या हॉटेलकडे पोचू आणि मग निघणार आहे आपण डायरेक्ट नाही पहिला काहीतरी खाऊ आणि जाम भूक लागली आहे. आता खूप थकलो आहे पण ठीक आहे. त्याशिवाय आपले भोले बाबा प्रसन्न नाही आहोत. आता आपलं राहिलं म्हणजे इकडे जाम घाई झाली आहे कारण आपलं प्लॅनिंग नव्हतं. तर तुम्ही येत असेल तर प्रॉपर प्लॅनिंग करून या आणि मग एकदम तुमचं सुरळीत ट्रिप होईल. सो आता पहिला आपण जाऊया हॉटेलकडे आणि मग तिकडून त्या कॅबवाल्याला बोलूया. पहिले त्याला पण भूक लागली. तो मला फोनवरती बोलला की भैया चलो जल्दी भूक लगाए करके. तो बोला हाँ ठीक है जाते हैं अपन होटल में बैठेंगे पहला फिर जाएंगे डायरेक्ट इंदौर. फिर मॉर्निंग में इंदौर एक्सप्लोर करेंगे क्या क्या है. और ये लड़की का ज़रा फ़ोटोशूट करेंगे. वो ज़रा फुगीली है फुगली है. सर्व फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंटमध्ये आणि एकदम हायफायच्या हॉटेलमध्ये. हे बघा सर्व बसली. सोनी मावशी म्हातारी ही डोकरी फुगलेली आता झाली आहे एकदम नॉर्मल. आणि ही टेलर म्हणजे काय तर आता इकडे खायला आलो आहे आणि मग इथून इंदोरला जाणार आहे. मग तिकडे मी हॉटेल वगैरे बघू स्टेसाठी. आता भेटतं आहे की नाही ते पण नाही माहिती आणि नाहीतर मग रस्त्यावर राहू. गाडी तो घेऊन जाणार आहे उज्जैनला. अपने को अभी नहीं तो 4000 वाला बुक करना पड़ेगा. पर मतलब नाही यार 4000चा ही मसाला. चला जरा पेट पूजा करू का डायरेक्ट आता उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. चला बाय. नमस्कार मित्रांनो नमस्कार. तर आता आम्ही इकडे इंदोरमध्ये आणि काल आम्ही रात्री आलो 3 वाजता. इंदोरला आम्ही 3 वाजता आलो. असं की रूम वगैरे म्हणजे कॉल वगैरे केलेला ऑनलाईन बुक केली खाता आणि त्याच्यानंतर मग इकडे इंदोरला आलो
मस्त सर्व रिकवर झाले. आपण तयारी करतो आहे आणि आता थोडं आम्ही इंदोर एक्सप्लोअर करू. काय आहे ते पहिलं या खालच्याला विचारू की बाय रिक्षा आणि बाय वॉकिंग प्लेसेस कुठले कुठले आहेत इंदोरला. तर आता ह्यांचा प्लॅन आम्ही 2-3 ठिकाण फिरू. पॅलेस आणि दुसरं काय ते खाऊ गल्ली टाईप आहे. तिथे काय बोलतात राजभोग. 56 भोग. अच्छा 56 भोग. राजभोग तर या हॉटेलचं नाव आहे. 56 भोग आहे. तर तो मला बोललेला की इकडून 15 मिनिटं आहे वाटतं बाय वॉकिंग. ओके 56 भोग. तर आता तेच 11चा आपल्याला चेकआउट आहे इकडून. तो आपला आउटफिट आज हा असणार आहे आणि रूम एक नंबर आहे. हे जरा इग्नोर करा पण रूम मस्त आहे. फक्त स्टेसाठी म्हणजे असाच रूम पाहिजे. आणि आम्ही जिकडे जिकडे गेलो आहे तिकडे रूम चांगले आहेत. फक्त काय काय कॉस्टली पडले आणि काय काय बजेट फ्रेंडली होते. तर चला आता आपण निघालो आपल्या हॉटेलच्या इथून आणि आता आपण जातो आहे खायला. तो आता हे बोलतात एक ठिकाण आहे तिकडे चांगलं सँडविच वगैरे मिळतं. तो आपण तिकडे खाऊया आणि मग तिकडून मग आपण एक्सप्लोअर करू. चलो 2 लेने का, हाँ 2 उसके बाद लगे तो तीसरा लेना, नहीं तो 2 से तीसरा नहीं खा पाओगे. अच्छा ठीक है चलो. हे भी होता है. हाँ 150 रुपये का वो एक भी होता बोले है. मेरे को. सामने टोकन. आप खाओगे? नहीं आप खाइए. चलो टाकूगे ना आकर. असं कोणता मोमेंटच नाही भाई की हा शांतीचे खाओ. मंद आहे. बुक्कड बघ कशी खाते. ते राहिलो आहे ते तुम्हाला मी आणि ह्यांचा नंबर सर्व मी डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती पण टाकीन. सो एकदा जर इंदोरला यायचं झालं तर हॉटेलवाल्याला कॉन्टॅक्ट करा. हॉटेल मस्त आहे, एक नंबर आहे. आणि प्लस मग ते आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट पण देईल जर तुम्हाला कुठे ठीक आहे एक्सप्लोअर करायचं असेल इंदोर तर हे सर चांगले आहेत. म्हणजे सर्व सांगतील तुम्हाला की कसं काय आहे, कुठे काय आहे आणि त्याच्याबद्दल जरा हिस्ट्री पण देतील. सो ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा जर इंदोर तुम्ही येत असेल तर. आता आपण वैष्णोदेवी मंदिरात जातो आहे आणि जरा बता दो कैसा क्या है. जो आप ओरिजिनल वैष्णो देवी जो मंदिर है ना यहाँ पे, वहाँ जो बना हुआ है हाँ उसके 2 काफी सेम बना हुआ है यहाँ पर. ओके. और एक सरदांदी जी थी, हाँ. उनके सपने में माँ वैष्णो देवी मतलब वो शरीर में आती थी. हाँ. बाकी फिर उनको सपने में आई. हाँ. और उनको आके बोला कि यहाँ पर मेरी स्थापना कर. हाँ. और वहाँ से मेरी अखंड जोत लेके आ. हाँ. और यहाँ मेरी जोत जला. और जो मेरे मंदिर वहाँ वैष्णो देवी नहीं आ सकता बराबर. वो यहाँ पे दर्शन कर लेगा. हाँ. तो उसको मेरे दर्शन के लाभ हो होंगे. जाएंगे. हाँ. बराबर. ये इस अच्छा मंदिर की ये मान्यता है. वैष्णो देवी और बिल्कुल गुफाओं में बना जैसे वहाँ बना हुआ ना, हाँ. वैसे का वैसे ही बना हुआ. आपको बिल्कुल सेम ऐसा फील होगा कि मैं साक्षात वैष्णो देवी मंदिर ही आया हूँ. हां. सो ही स्टोरी जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर नसेल माहिती तर जाणून घ्या. आपल्याला अजून नवीन नवीन समजेल काय काय आहे. सो आता आम्ही जातो. आता हा मला काही दिसत नाही. तर आता आपण आलो आहे श्री बडा गणपती मंदिर इंदोर. तर म्हणजे ते एशियाचा बडा गणपती असं बोललं जातं इकडे. सो हा आहे आपला गणपती बाप्पा इंदोरचा. गणपती बाप्पा मोरया. जो आपको सैंडविच खिलवाया ना मैंने, वो भाई साहब वही. अच्छा आपका है क्या? अच्छा बढ़िया था एक नंबर. सो आपण जे सँडविच खाल्लं ना ते यांचं आहे शॉप. मी लोकेशन वगैरे टाकीन. सो एकदा कधीतरी व्हिजिट करा यांच्या इकडे जर इंदोरमध्ये आलात तर. थँक्यू भैया. जय श्रीराम. जय श्रीराम. हो आता आलो आम्ही इकडे साडीच्या शॉपमध्ये इंदोरचा होलसेलमध्ये. तर इकडे हे लोक काय साडी वगैरे घेत आहेत. हे काय साडीचं नाव काय? महेश्वरी साडी. क्या लगेगा? एवढा हसू नको दुसऱ्यावर. तो हसला माझ्यावर बघ. मला बोल मी पडला तू हसलासच नाही. मी हसलोच नाही. विचार कोणाला. तुला ही
जाऊ दे आता काय करू नका तो चला, पा- चला. तो पाठी होता नंतर ना, तो पाठी होता तेव्हा. खाली होता. तुला कसं पाडलं ते देवाने? मला बोलला ना म्हणून मला निघताना बोलला तू पडलीस तर मी उचलणार पण हसणार. हा, मग शिक्षाच दिली देवाने. महादेवच्या पाय पडून आलं लक्षात ठेव. पडकन. अगं पण मला ना खरं सांगते मग आर्यन वास बसली ही स्टोरी माहितीये, पडल्यापासून आपण 10 वेळा ऐकले. बाजूची आंटीला बघितलं अरे चलो जल्दी अरे माझं पोट. थांब, थांब. काय ते काय? माझा फोन एकदा पडला बंद झाला. काय टेस्ट का कोई पैसा नहीं है, नहीं चाहिए फिर भी. फ्री का चाय? टेस्ट फ्री है, पूरा नहीं चाहिए. तुमको पैसा देना पड़ेगा. नहीं फिर भी नहीं चाहिए नहीं चाहिए. नहीं चाहिए हमें. चलो धन्यवाद धन्यवाद अंकल. मजाक में ले लो आप भी. कॉफी है. नहीं थैंक यू सो दूध लाऊं मच. क्या? नहीं अभी हम लोग खाना खा के आए. खाना का बॉर्नविटा चाहिए. चलो अच्छा लगा. अरे नहीं सच्ची में नहीं. थँक यू. अच्छा लगे कोई. नमस्कार. तर आता सर्व आम्ही जेवून आणि तुम्ही आश्चर्यचकित झाले अरे लगेच तुम्ही ट्रेनमध्ये कसे. तर नाही आता आम्ही म्हणजे जेवण आमचं काय मूड ऑफ झालेला कारण जेवण आम्हाला काय एवढं खास नाही भेटलं त्या हॉटेलमध्ये. सो आम्ही थोडाफार जेवलो आणि तिकडे जरा मॅटर पण झाला म्हणजे राईसमध्ये राईस आम्ही स्पायसी मागवलेलं तर ते एकदम त्याच्यात मीठ एवढा होता की त्याला बोललो भाई एक्सचेंज करके दे तर तो बोलतो एक्सचेंज नाही होगा. तर त्यांनी फक्त त्याच्यात भात ॲड करून दिला फ्राईड राईसमध्ये. तर मग ते आम्हाला पडलं नाही तर आम्ही बोललो भाई हम लोग पैसा देते ये राईस लेके जाईत असा सीन झाला. तर मग तिकडून आम्ही निघालो आणि मग धावत आम्हाला गाडी पकडायला लागली कारण ती 5:45ची गाडी होती ही. आणि आम्ही स्टेशनवर पोचलो कसे बसे 5:35ला. आणि त्याच्यात पण एक सीन झाला पहिला. दोन सीन झाले. पहिला ऋतुजा पडली म्हणजे तिचा पाय स्लिप झाला आणि तिला एवढं नाही लागलं जेवढं मला लागलं. कुठे लागले ते पण सांग. ही माझी सोनी मावशी सांगू शकते. थांबा जरा मी कॅमेरा फिरवतो. तर आमचा हा आहे हा पांडा. तर असा हा पांडा आहे. हा जात होता सर्वांच्या आधी स्टेशनला चढत टुबुक. पण ऑल ऑफ सडन आम्ही जस्ट असं झालो अरे टुबुक डायरेक्ट त्याच्या मेंदूवरती मार लागला. मला माहित नाही, मला पाहिजे कुठं. तर आता माझा एक्सप्लेन कर बघू. ओके. तर सर्वात आधी होती मी जी पुढे चाललेली बॅगा घेऊन आणि ही आमची पूर्ण गँग होती ती मागून येत होती. मी बोलत होती की हे चालतायत बरोबर. आणि आमचा जो आर्यन आहे जो तुमचा फेवरेट ब्लॉगवाला पर्सन तो एवढा म्हणजे एकदम डोळे शोले जोश मध्ये की ये बॅग उचलली चाल रे. आणि इकडे पण तो सीन झाला. मागे पलटून आम्ही बघते तर काय आर्यन असं एवढंच कमी नाही तर आमच्या बाजूची आंटी ती ही नाही ती एक दुसरी आंटी त्याला जो बिचारा पडलाय त्याला उचलायचं अरे जल्दी चलो गाय. आणि आमचा आर्यन पडला कसा डायरेक्ट 3 स्टेअरवरून खाली. हा होता आमचा सर्वात फनी मोमेंट. आणि आमची ट्रिप अशी एंड होत जाते. अशा प्रकारे आमची ट्रिप इकडे एंड होते आणि आता आम्ही निघालो आहे परत मुंबईला. इकडे आमचं घर आहे आणि तिथे परत मंडेपासून आता काम चालू. इकडे मी करतो टक टक टक. माझी मैत्रीण आहेस ना. अरे काय चाललंय होय मंडेला आहे रे तुमच्या. भंडारा अंबाबाई अंबाबाईचा भंडारा. तू पावडर दिली आता गेली. तिकडे कर. हे बघा इकडे काय काय चाललंय. केलंय यार? कपडा दे. तुम्हाला जरा कॅमेऱ्याचा अँगल जाम गाण्याडे भेटणार आहे आता सध्या कारण इकडे जरा चालू ओढणी दे ना जरा. आहे फालतूगिरी मंड्याची. ओढणी जरासं मंड्याची काय आहे रे बघ काय त्याच्यावर तू फिरवू नकोस मार खाशील. तुला दिसतंय ना तरीच. या तुम्ही पण जरा साफ. अरे सो
सॉरी सॉरी इकडे, इकडे. सॉरी आता तुम्हाला समजलं का हिचं डोकं कुठे आहे ते समजलं ना? डोकं दाखव हे बघा डोकं. अरे कुठे मग बता ठीक आहे. तुम्हाला काहीच प्रूफ झालं पडलीस ना पण तू डोकं तुझं समजलं. आज सगळ्यांना प्रूफ झालं. मी तर कधीपासून बोलते डोकं तिथेच स्वतःच्या आहे. तोंडाने सांगितलं माझं डोकं इथे आहे. आता समजलं. मी तर अग्री करते अगरी का हगरी असंच असतंय म्हणून थोडं शिकायचं असतं. समजलं गाडीमध्ये बोल. शिरी इज्जतचा ना पूर्ण शाप फायदा उठून टाकलाय. भाई हे एडिट करायला मला भारी पडणार आहे भाई. जाम मोठी इंदोरचा ब्लॉग तुम्हाला नंतरला येणार आहे. आता की आता घे बोलते इकडे तू. नम्मा पागल हो गई. तुझे कपडे काढेन आणि पुसेन. तो व्हिडिओ काढतोय तिथे. पावडर लागले तुझ्या डोक्याला. लागले रे डोक्याला डोक्याला. आता डोक्याला म्हटले तू डोकं तोंडाला नाही डोक्याला. वापरा नाही तिथे तुला आता भस्म करीन. हे बघा यांनी पावडरची डब्बी बघा कुठे ठेवली. अरे घुसेल किती. बस तोंडातच जाणार आहे ती. तू किती वेळ तोंड लपून बसणार आहे? ती बघ तिने करणं. सो गाईज आमचा ब्लॉग आजचा इथे संपत आहे. तर तुम्हाला हा आमचा जर ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आम्ही तुमच्यासाठी आणखी असेच ब्लॉग घेऊन येत जाऊ. फक्त तुमचं भरभरून प्रेम असू दे आमच्या ब्लॉगसाठी. जय महाकाल. थँक्यू. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थांबा बोलू द्या. ओके गाईज 1 2 3. आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग काय असेल ते माहीत नाही पण मी कुठे फिरायला जाईन वगैरे तर ते तुम्हाला नक्की शेअर करीन. आणि या ब्लॉगला जरा प्रेम द्या आणि कमेंट जे काय आवडत असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि काय चेंजेस करू हे पण सांगा मला. तसं मी इम्प्रूव्ह करीन. आणि मी मध्ये मध्ये सो तर वगैरे जास्त बोलत असेल तर त्याच्यासाठी सॉरी कारण फर्स्ट टाईम आहे म्हणून त्याच्यामुळे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. ऐका थांबा अजून एक पाहिजे. तुम्हाला जर आणखी कोणत्या दुसऱ्या टूरची ब्लॉग पाहिजे असेल तर आम्हाला तेही कमेंटमध्ये सांगा. तो सो आम्ही प्लॅन अकॉर्डिंगली प्लॅन करू त्याच्यासाठी. पैसे पण पाठवा. आणि थोडे पैसे नको आम्ही तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये प्लॅन करू. सो प्लीज आणि आम्हाला सांगा की कुठे कुठे अजून काय एक्सप्लोर करायचं वगैरे तर आम्ही तसं प्लॅनिंग वगैरे करू. आणि हाच ग्रुप असेल होप सो किंवा ह्याच्यात मेंबर ॲड होतील. जय महाराष्ट्र जय महाकाळ. बाय बाय. सपोर्ट करा लाईक करा शेअर करा. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग बनवू शकतो. ब्लॉग व्हायला लागले ब्लॉग. अरे बापरे सपोर्ट करा. काय होतं ब्लॉग अरे एवढा फटाफट बोलताना होऊन जाणार ना थोडं. चला घेतले का जराची काय मिक्स करून दिलेलं पण भाजीत काम कॅमेरा तिकडे चालू आहे. ए तू मध्येच करा. हा कोण म्हटलं की मला कोल्हापूर. हा चला चला गाईज आम्ही आता आमचा ब्लॉग बंद करत आहोत. तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही मग आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू. प्लीज तुमचं प्रेम असू द्या. बरोबर जय महाराज. आणि इकडे आणखी एक जय मल्हार. जय महाराज. झालं पाहिजे अरे झालं पाहिजे. यार बोलला असेल ठीक आहे. अरे हा तेच बोलायचं होतं तिला. एक ही भगवान है वो. एक ही भगवान है वो. एक ही है. हमने अपने महाराष्ट्र का भगवान बुलाया.
काय बोलू आता मी नाही बोलणार जा परत झालं. जय महाकाळ बोल फक्त. सॉरी. सगळे बोलणार आहे तुम्ही पण. हा मी पण बोलणार last. जय महाकाळ असं तुका जोरात रेडा बनवला होता मला बोल. जय महाकाळ आणि हर हर महादेव तुम्हाला. काय बोल. चल. फक्त हर हर महादेव बोलू बस. बोला तसं महादेव तू आधी करू नका महादेव हर हर. नाही जय महाकाल जय महाराज बोलायला मला पहिला ते वाटलं जय महाराष्ट्र बोलतोय आणि काहीतरी वेगळंच बोलली. हर हर महादेव हे बोललो मी बरोबर बोललो मी बरोबर ब्लॉग चालू आहे. हर हर महादेव झालं अरे. आता तुम्ही कोण बोलणार